महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी नेत्याची बायको जे भाजपमध्ये आहे तिच्या आयला वेळी बाई भ्रष्टाचारा नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेली बाई वेंदळी बाईच्या तोंडावरच आज सगळी थुंकी पडणार आहे। 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी वंदे मातरमचा अपमान केला असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आणि फक्त नावापुढे गांधी आडनाव लावल्याने देशभक्ती सिद्ध होत नाही तर ती रगात दिसावी लागते अशी टीका चित्रा वाघ यांनी केली होती। आता यावर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी चित्रा वाघ यांचा जोरदार समाचार घेतला। भ्रष्टाचाराच्या नवऱ्याची बाई, चायला ही बाई वेंदळी झाली, तुला काय सांगावं, ज्याच्या आजीचा छातीवर झेलून मृत्यू झाला, ज्याच्या वडिलांच्या देहाचे तुकडे झाले आणि ही बावळडबाई भ्रष्टाचारी नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेली ही वेंदळी बाई गांधी परिवारावर आरोप करत आहे। हिच्या तोंडावर लोक थुकतील असा जोरदार समाचार विजय वडेट्टीवार यांनी घेतला। महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी नेत्याची बायको जे भाजपमध्ये आहे तिनं काल राहुल गांधींना खून में देशभक्ती होनी चाहिए तिच्या आयला वेळी बाई तुला काय सांगावं, ज्यांच्या घरात ज्यांची आजी 32 गोळ्या छातीवर झेलून तिचा मृत्यू झाला, ज्याच्या वडिलांचे देहाचे तुकडे झालेत, ज्यांचे आजोबा जवळपास 11-12 वर्षे जेलात होते, ज्यांचे संपूर्ण कुटुंब जेलात होते स्वातंत्र्यासाठी, आणि ही एक राज्यातील भ्रष्टाचारा नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेली बाई वेंदळी बाई ती मात्र गांधीवर आरोप करते आहे। जिथे म्हणजे सूर्याकडे थुंकून बघण्याचा प्रयत्न आहे, तिच्या तोंडावरच आज सगळी थुंकी पडणार आहे। म्हणून अशा प्रकारची गांधी घराण्यावर आरोप करणं, कुटुंबावर आरोप करणं, विरोधकावर आरोप करणं, प्राईम मिनिस्टरचे जे आरोप आहेत हे हास्यास्पद आहे। देशाने याला पुन्हा लोकांना रस्त्यावर उतरण्यासाठी प्राईम मिनिस्टर मजबूर करतायत काय असे वक्तव्य करून अशा प्रकारचं वातावरण देशभरात आहे।